सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षी कदा गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. शाळेत असताना लहानपणी प्रत्येक मुलाला किंवा विद्यार्थ्याला म्हणू आपण, अक्षर सुधारण्यासाठी एक पाटी दिली जायची आणि त्या पाटीवरती अगोदरच प्रत्येक अक्षर हे कोरून ठेवलेलं असायचं. मग प्रत्येक विद्यार्थी काय करायचा, तर आपल्याकडील जी पेन्सिल असायची त्या पेन्सिलीने त्या पाटीवरती प्रत्येक अक्षर कोरत जायचं आणि असं रोज रोज त्या पाटीवरती सराव केल्यामुळे अक्षर सुधारले जायचे. तशीच समर्थ रामदास स्वामी रचित करुणाष्टके म्हणजे आपल्याला दिलेली ही भक्तीचे धडे गिरवण्याची एक पाटीच आहे. आता आपल्याला माहिती आहे की लहानपणी जेव्हा मूल हे पहिल्यांदा पोहायला शिकतं त्यावेळेला ते खूप घाबरतं, कारण पाण्यात बुडू की काय अशी त्याला एक भीती असते. मग त्याची भीती घालवण्यासाठी म्हणून पोहताना कमरेला एक फ्लोट बांधला जायचा. त्या फ्लोटमुळे पाण्यामध्ये जी बुडायची भीती असायची ती निघून जायची. त्याचप्रमाणे हा जो प्रपंचरूपी भवसागर आहे, तो भवसागर पोहताना त्यात बुडून न जाण्यासाठी आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामींनी करुणाष्टके नावाचा एक फ्लोट दिला आहे. तो फ्लोट लावल्याने प्रपंचातील दुःखाचे भय नाहीसे होते आणि भक्ती वाढीला लागते. आता ही जी करुणाष्टके आहे ती रोज जर आपण म्हटली तर त्यामुळे आपल्या मनाला भक्तीचे वळण लागते आणि परमार्थात प्रगती होते. आता देवाची जर भक्ती करायची असेल तर मनामध्ये भाव असायला हवा, संपूर्ण शरणागती असावी असे सगळे संत सांगतात. ती भक्ती मनात उत्पन्न होण्यासाठी आणि शरण जाण्यासाठी नक्की काय करायचे याचे मार्गदर्शन समर्थांनी इथे आपल्याला करुणाष्टकांमध्ये सांगितले आहे. या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक शब्दाला खूप मोठा अर्थ आहे आणि या शब्दांची जादू अशी आहे की ती करुणाष्टके म्हणताना आपोआप आपल्या डोळ्यातून अश्रुधारा कधी वाहू लागतात हे आपल्याला समजत नाही. असं म्हणतात की समर्थांनी या करुणाष्टकांची रचना टाकळी येथे असताना केली आहे. समर्थ वयाच्या 12व्या वर्षी घरातून टाकळीला आले आणि तिथे पुढे 12 वर्ष त्यांनी रामाची उपासना केली. त्यावेळेला त्यांची जी काय मनस्थिती असेल ती त्यांनी जी करुणाष्टके रचलेली आहेत त्यातून आपल्याला कळते. मनाला जर बुद्धीचे लगाम लावले तर पारमार्थिक प्रगती पटकन होते, म्हणून समर्थ या पहिल्या अष्टकात बुद्धी मागत आहेत. समर्थांना अभिप्रेत असलेला अर्थ आणि मला समजलेला अर्थ यात नक्कीच खूप फरक आहे. त्यामुळे मला या ओव्यांमधला समजलेला अर्थ मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तो बरोबर असेल किंवा नसेल हे मला माहीत नाही, पण मला जे समजले ते लिहिण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. त्यासाठी दासबोध, मनाचे श्लोक, गोंदवलेकर महाराज यांची दैनंदिन प्रवचने या 3 ग्रंथांचा आधार घेतला आहे. पहिलं अष्टक, बुद्धी दे रघुनायका. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका.